नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टेट एक्साइज मुख्य परीक्षा 2019चा जो पेपर झाला होता, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 10 प्रश्न आहेत, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. बॅचमध्ये बघा, तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, रँकिंग चॅप्टर वरती आहे बघा. काय दिले बघा, विद्यार्थ्यांच्या रांगेत सृष्टीचा डावीकडून 24वा क्रमांक आहे. बघा, सृष्टीचा डावीकडनं किती आहे? 24वा क्रमांक होय. मग याचा अर्थ काय बघा, सृष्टीच्या डावीकडे किती जण असतील बघा, तर 23 जण असतील. ठीक आहे बघा, डायरेक्ट 24 नाही करायचं, तर 23 आणि ही एक 24, म्हणजे जेणेकरून आपला +1 किंवा -1 उत्तर चुकत नाही. बघा काय दिसतंय, तर वीरचा उजवीकडून 12वा क्रमांक आहे. बघा, वीरचा उजवीकडनं क्रमांक किती आहे? तर 12वा क्रमांक. याचा अर्थ वीरच्या उजवीकडे किती माणसं असतील बघा, तर 11 माणसं असतील. 11 आणि 1 12 आणि 23 आणि 1 24. चला पुढे काय दिले बघा, जागा बदलताना वीरने सृष्टीची जागा घेतली. बघा, वीरने काय केलं, सृष्टीची जागा घेतली. म्हणजे इथं वीर आला सृष्टीच्या जागेवरती, त्याच्या इकडे डावीकडे 23 जण झाले. आणि परत काय म्हटले, व सृष्टी उजवीकडून 16व्या क्रमांकावर गेली. बघा, सृष्टी कुठे गेली? उजवीकडून 16व्या क्रमांकावर. म्हणजे आता इथं 12वा क्रमांक आहे, बरोबर आहे की नाही? 12च्या पुढे थोडी आली, मग इकडे सृष्टी आली. म्हणजे सृष्टीच्या आता उजवीकडे किती जण असतील? तर 15 जण असतील. 15 आणि 1 16. ठीक आहे बघा. तर काय म्हटलंय बघा, तर सृष्टी व वीर मध्ये किती विद्यार्थी आहेत? बघा, तर सृष्टी आणि वीर मध्ये किती विद्यार्थी आहेत ते विचारले आपल्याला. तर सुरुवातीला आपल्याला इथे किती विद्यार्थी आहेत ते माहित नसल्यामुळं आपण सृष्टी आणि वीर मध्ये किती विद्यार्थी आहेत ते नाही सांगू शकत याच्यामध्ये. ठीक आहे बघा. त्याच्यामुळे बघा, ह्याचं जे उत्तर आहे ते आयोगाने काय केले बघा, कॅन्सल करून टाकला, हा प्रश्न हॅश करून दिले. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, पर्सेंटेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, पहिल्या वर्षी एका शहराची लोकसंख्या 8% ने वाढली व दुसऱ्या वर्षी 8% ने कमी झाली. तिसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढ त्यामध्ये झाली. तर सुरुवातीला 1,00,000 लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या तिसऱ्या वर्षी किती असेल? तर बघा, आता सुरुवातीला लोकसंख्या किती आहे बघा, तर 1,00,000 आहे. ठीक आहे बघा, आता पहिल्या वर्षी काय झाले बघा, 8% बघा, पहिल्या वर्षी काय 8% ने वाढली, म्हणजे सुरुवातीला जी काय 100% होती ना, त्याची आता किती झाली बघा, 108% झाली. पण दुसऱ्या वर्षी काय म्हटले बघा, दुसऱ्या वर्षी 8% ने कमी झाली. पहिल्या वर्षी जी काय लोकसंख्या झाली असेल त्याची, तर त्याच्या 8% कमी झाली, म्हणजेच किती राहिली बघा, तर त्याच्या 92% शिल्लक राहील. आणि तिसऱ्या वर्षी काय म्हटले बघा, तिसऱ्या वर्षी पुन्हा 10% ने वाढ त्यामध्ये झाली, म्हणजे आता इथं दुसऱ्या बघा, हे झालं पहिल्या वर्षीचं, हे झालं दुसऱ्या वर्षीचं. तिसऱ्या वर्षी लोकसंख्या इथं जे काय उत्तर निघाल, इथं जी काय संख्या निघेल, तर त्याच्या 10% वाढ झाली, म्हणजेच 110% झाली. ठीक आहे बघा. तर मग तिसऱ्या वर्षानंतर लोकसंख्या किती असेल ते बघायचे आपल्याला. बघा, चला, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. पहा, परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. परत ह्या शून्याला हा शून्य गेला. परत ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे. आता 108 गुणिले 92 गुणिले 11 केले की आपलं काय येते, उत्तर निघून जाते. बरं, आता उत्तर करताना बघा, लक्षात घ्या, इथं जर आपण चेक केलं बघा, फक्त एकक स्थानच्या अंकांचा जर गुणाकार केला बघा, 8 दुने 16, म्हणजे एकक स्थानी किती आला? 6 आला. आणि परत 6 ने परत एकक स्थानच्या संख्येला गुणलं, 6 1 6, म्हणजे जे काय उत्तर निघेल ना, बघा, म्हणजे थोडक्यात काय, 8 इथं 8 आहे, इथं किती आहे? 2 आहे, आणि इथं किती आहे? परत एकक स्थानी 1 आहे. एवढ्या संख्यांचा गुणाकार केला, 8 दुने 16 आणि परत 16 1 16, म्हणजे एकक स्थानी किती आला? 6 आला. म्हणजे जे काय उत्तर निघेल ना, तर त्याच्या एकक स्थानी 6च असलं पाहिजे. बघा, ह्याच्यामध्ये इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे. उत्तर काय असेल मग आपला? ऑप्शन नंबर 4, कारण की इथे एकक स्थानी 6 दिसते. बघा, कॅल्क्युलेशन जरी केलं तर आपलं उत्तर तेच निघणार आहे. बघा कसं, बघा, 108 गुणिले 92, 108 गुणिले 92 करा, काय निघते बघा, 82 16. चला, बे 0 0 एकास 1 आला, परत बे 1 बे, इथं 0 देऊन टाका. 9 8 72, परत 9 0 0, 7 ला 7 लिहून टाका, आणि 9 1 9, किती निघते बघा, 6 0 6, 2 आणि 1 3, परत 7 आणि 2 9, आणि 9 9, म्हणजे बरं 9936. आता परत किती गुणाचे? 11 ने. बघा, 9936 ला परत 11 ने गुणा, किती निघते बघा, 11 सक्क 66, 11 त्रिक 33, आणि 6 किती झाले बघा, 39, 11 90 99, 99 3 झाले 102, परत 11 90 99, 99 10 झाले 109, म्हणजेच किती येते बघा, 1,09,296, म्हणजेच 1,09,296, ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, काय दिले बघा प्रश्नामध्ये,
पी क्यू आर आणि एस या 4 मुलांनी असलेल्या गोट्या चौघात विशिष्ट प्रकारे वाटून घ्यायचे ठरवले. ठीक आहे बघा, पी क्यू आर एस ने पी क्यू आर आणि एस, ठीक आहे, चौघांनी गोट्या वाटून घ्यायचे ठरवले. त्यानुसार पी ला क्यू पेक्षा 2 कमी मिळतील. बघा, पी ला काय म्हटलंय, क्यू पेक्षा. मग क्यू कडे जर आपण एक्स पकडला तर पी कडे किती आहेत बघा, तर क्यू पेक्षा 2 कमी आहेत, म्हणजे एक्स वजा 2 आले. बघा काय म्हटलंय, पी ला क्यू पेक्षा 2 कमी, क्यू कडे किती एक्स आहेत आणि ह्याच्यापेक्षा 2 कोणाकडे आल्या, पी कडे कमी आल्या. परत आर ला एस पेक्षा 7 ज्यादा मिळतील. बघा आता डायरेक्ट आर आणि एस दिलाय त्यांनी, पी आणि क्यू ला धरून जे वाक्य आहे ना तेच आधी सॉल्व्ह करायचं. बघा तात्पुरतं हे बाजूला ठेवा, हे बघा, आणि एस ला क्यू पेक्षा 4 गोट्या ज्यादा मिळतील. बघा एस ला काय म्हटलंय, बघा क्यू पेक्षा, क्यू कडे किती एक्स आहेत आणि क्यू पेक्षा 4 जास्त मिळतील कुणाला, एस ला. ठीक आहे, आणि परत काय वरती काय म्हटलं बघा, आर ला एस पेक्षा 7 ज्यादा मिळतील, आर ला एस पेक्षा. मग एस कडे किती आहेत बघा, 1 अधिक 4 आहेत आणि ह्याच्यापेक्षा 7 जास्त आहेत आर कडे, म्हणजे किती झाल्या, 1 अधिक 11. ठीक आहे, आता विचारलं काय बघा, तर सर्वात कमी गोट्या मिळालेली व्यक्ती निवडा. मग सर्वात कमी कोणाकडे असतील बघा, इथं पी कडे असतील, एक्स वजा 2, कारण की ह्याच्याकडे एक्स आहेत, ह्याच्याकडे एक्स पेक्षा 11 जास्त आहेत, तिथे एक्स पेक्षा 4 जास्त आहेत, पण पी कडे एक्स पेक्षा 2 कमी आहेत. सर्वात कमी कोण असेल बघा, तर पी असेल, म्हणजे तो ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे, काय दिले बघा ह्याच्यामध्ये, पुढील माहिती वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर निवडा. बघा 5 मित्र संगणक प्रयोगशाळेत अर्धवर्तुळाकार टेबलावर बसलेले आहेत. बघा अर्धवर्तुळ असा काढतो, बरोबर आहे की नाही, अर्धवर्तुळ न काढता, कारण की बघा अर्धवर्तुळ जर बघितला आणि एक सरळ रेष मांडली तरी चालते, कारण का उजवी बाजू ह्या साईडलाच असणार आहे आणि डावी बाजू ह्या साईडलाच असणार आहे, ते लक्षामध्ये. त्यामुळे सरळ आपली रेष मारून टाकली तरी चालते. बघा काय दिले बघा, तर ते पुढील प्रमाणे बसले आहेत. सी च्या लगत उजवीकडे डी बसलेला आहे. बघा सी च्या लगत उजवीकडे, बघा लगत शब्द वापरलाय म्हणजे लगेच सी ला चिटकून कोण आहे, तर डी आहे. सी च्या लगत उजवीकडे डी बसलेला आहे. बघा डी आणि ई च्या दरम्यान ए बसलेला आहे. बघा डी आणि ई च्या दरम्यान, बघा आता डी आणि ई च्या दरम्यान कोण आहे बघा, तर ए बसलेला आहे. बघा डी आणि ई च्या दरम्यान ए बसलेला आहे. आणि परत काय दिले बघा, ई च्या लगत डावीकडे बी बसलेला आहे. बघा ई च्या लगत डावीकडे कोण आहे, तर बी आहे. आता थोडक्यात काय येईल बघा, बरं आता इथं बघा लगत शब्द वापरलाय आणि इथं पण लगत शब्द वापरलाय. बघा ईच्या लगत डावीकडे कोण आहे बघा, इथं बी दिसतोय, आणि इथं परत पहिल्यांदा काय म्हणलं, सीच्या लगत उजवीकडे कोण आहे, तर डी आहे. आता काय म्हटले बघा परत त्यांनी, बघा डी आणि ई च्या दरम्यान, बघा डी आणि ई च्या दरम्यान कोण आहे, तर बी कोण आहे, तर ए आहे. मग डी आणि ई च्या दरम्यान बरोबर कोण आला, ए आला. अशी मांडणी केली तर बरोबर बसते. बघा इथं सी आला, इथं डी आला, इथं ए आला, इथं बी आला आणि इथं ई आला. ठीक आहे, बघा आता काय म्हटले, तर मधोमध कोण बसलेला आहे, बघा मधोमध कोण येते बघा, बरोबर मग ए येतोय, म्हणजे जो ऑप्शन नंबर किती येते, 3 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बर, टाइम डिस्टन्स वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा ह्याच्यामध्ये, के पासून ए पर्यंत जाणारी 14-12 गाडी पकडण्यासाठी जमना 12 मिनिटं उशिरा पोहोचली. बघा गाडी टायमिंग किती होतं, 14-12 म्हणजे 2 वाजून 12 मिनिटांनी, पण ती पोहोचली कितीला बघा, तिथं 12 मिनिटं उशिरा, म्हणजे पोहोचली किती, 14 वाजून 12 आणि 12 24, मग 24 मिनिटाला पोहोचली. ठीक आहे, 2 वाजून 24 मिनिटाला. तर काय म्हटले बघा, ही गाडी दर तासाला घड्याळाचा तास काटा झाल्यावर 12 मिनिटांनी सुटते. मग थोडक्यात काय, बघा म्हणजे आता इथं 12 मिनिटांनी म्हणजेच काय, 2 वाजून 12 मिनिटांनी, परत बघा 15-12 जाईल, म्हणजे 3 वाजून 12 मिनिटाला, परत कधी जाईल बघा 16-12 म्हणजे किती, 4 वाजून 12 मिनिटाला, म्हणजे तास झाल्यानंतर 12 मिनिटांनी. चला पुढे काय दिले बघा, तर पुढील गाडीसाठी तिला थांबण्यासाठी लागणारी वेळ मिनिटात निवडा. तर आता पुढची गाडी तिला पकडायची, तर तिच्याकडे आता थांबण्यासाठी तिला किती वेळ थांबावं लागेल तिथं, तर बघा साहजिकच आहे, तिथून इथपर्यंत किती वेळ आहे बघा, 60 मिनिटाचा वेळ, आणि ती 12 मिनिटं उशिरा पोहोचली इथं, म्हणजे किती वेळ असेल बघा तिला, तिच्याकडे आता 48 मिनिटं वेळ असेल. 2 गाड्यांमध्ये 60 मिनिटाचा वेळ आहे, बरोबर आहे निघण्यासाठी, आणि ती 12 मिनिटं पहिल्यांदा उशिरा पोहोचली, मग पुढची गाडी 48 मिनिटानंतर असेल, म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नंबर सिस्टीमवरचा क्वेश्चन आहे. आता बघा इथं क च्या जागेला आपण कुठली कुठली व्हॅल्यू पकडू शकतो. बघा इथं 1 आणि 1 2 आणि 1 जर घेतलं, बघा 1 जर पकडला तर 1 आणि 1 2 आणि 1 3, इथं 1च आला पाहिजे. बघा 1 नाही घेऊ शकत, 2 घेतला तर 2 आणि 2 4 आणि 2 6, म्हणजे इथं 6 येते. 3 घेतला तर 3 आणि 3 6 आणि 3 9, इथं 9 येते, इथं 3च पाहिजे. इथं जी संख्या गेली ना तीच इथं आली पाहिजे. बघा 4 आणि 4 8 आणि 4 12, एक स्थानी 2 येते, नाही येऊ शकत. बघा 5 आणि 5 10 आणि 5 15 केलं तर इथं बरोबर 5 येते, बरोबर हातचा काय येते, 1 आला. ठीक आहे, बघा आता ब च्या जागेला कुठली संख्या पकडावी लागेल बघा, तर बघा
सहा आता चला मग काय घेऊ शकतो बघा आपण इकडं 8 येईल इथं 8 8 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 आणि 1 बरोबर 25 इथं परत 5 आला सगळीकडे 5 आला पाहिजे बघा क ची व्हॅल्यू आपण 5 पकडली ठीक आहे बघा आता इथं काय निघेल 8 आणि 8 16 8 त्रिक 24 आणि 1 25 मध्ये हातचा आला 2 ठीक आहे बघा म्हणजे काय निघेल बघा 2 अ ची व्हॅल्यू 1 पकडावं लागेल 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे बरोबर काय झालं 555 उत्तर येते म्हणजे अ ची व्हॅल्यू 1 ब ची व्हॅल्यू 8 क ची व्हॅल्यू 5 इथं कुठं दिसते बघा तुम्हाला 1 8 5 तर बघा 1 5 8 ऑप्शन 4 मध्ये दिलेले त्यांनी ठीक आहे बघा 1 5 आणि 8 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा ह्याच्यामध्ये बघा 8 साती 56 बघा 8 सख्ख 48 8 पंचे 40 आणि मग इथे काय निघेल बघा 14 बघा 14 8 12 दर्श येते बघा 14 8 12 दर्श म्हणजे उत्तर काय निघेल आपलं ऑप्शन नंबर 3 निघेल ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बरं आता हे बघा ह्या प्रश्नावरती 3 प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 8 ते 10 ठीक आहे बघा चला काय दिले एका मुलाला सांगितले गेले की जेव्हा वर्तुळ म्हटले जाईल तेव्हा टोपलीत एक आंबा ठेवायचा बघा आंब्याला वर्तुळ म्हटले काय बघा एक आंबा ठेवायचा ठीक आहे बघा एक आंबा बरं पुढे काय दिले बघा जेव्हा त्रिकोण असे म्हटले जाईल तेव्हा एक मोसंबी ठेवायची त्रिकोण म्हटलं की एक मोसंबी येते बरं पुढं जेव्हा चौकोन असे म्हटले जाईल तेव्हा एक सफरचंद टोपलीत ठेवायचा चौकोन म्हटले काय करायचं एक सफरचंद ठेवायचा चला पुढे काय दिले बघा त्याला सांगितले गेले की आयत म्हटल्यावर टोपलीतून एक आंबा बाजूला काढायचा बघा आयत जर म्हटलं तर काय करायचंय वजा एक आंबा करायचा आणि परत आणि जेव्हा अर्धवर्तुळ म्हटले जाईल तेव्हा एक मोसंबी बाजूला ठेवायची बघा अर्धवर्तुळ म्हटले जाईल तेव्हा काय एक मोसंबी काय करायची बाजूला ठेवायची म्हणजे वजा एक मोसंबी करायची वजा एक मोसंबी टोपलीतून चला तर काय म्हटले जर खालील क्रमाने आदेश दिले गेले असतील हे असे आदेश दिले ठीक आहे बघा तर काय म्हटले बघा तर टोपलीत किती आंबे शिल्लक आहेत बघा आता आंब्याला काय करायचं बघा सर्कल मोजा एकूण किती आहेत बघा चला इकडे आंबाल्या आंब्याला सर्कल किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 सर्कल आहेत ठीक म्हणजे 8 आंबे टोपलीत टाकले जातील पण परत आयत म्हटलं की एक आंबा वजा करायचा आयत किती आहेत बघा ह्याच्यामध्ये आयत 1 आणि 2 आहेत मग 2 आयत आहेत म्हणजे 2 आंबे वजा करा 2 आंबे बाजूला काढा म्हणजे 6 आंबे शिल्लक राहतील टोपलीत चला परत आता काय म्हटले बघा तर टोपलीत किती आंबे शिल्लक असतील मग 6 ऑप्शन नंबर 4 येते बघा ठीक आहे चला पुढचा प्रश्न काय दिले बघा वरील फळांच्या क्रमानुसार एकूण किती फळे टोपलीत शिल्लक असतील तर बघा आता टोटल फळे किती बघावं लागतील आंबा जर बघितलं आपण त्रिकोण म्हणजेच काय मोसंबी मोसंबी चेक करा आता मोसंबी किती असतील बघा तर त्रिकोण काय मोसंबी चला त्रिकोण मोजा 1 2 3 4 5 6 ठीक आहे बघा 6 मोसंब्या झाल्या आपण टोपल्यात टाकल्या आणि अर्धवर्तुळ असला की एक मोसंबी कमी करायची अर्धवर्तुळ किती बघा ह्याच्यामध्ये अर्धवर्तुळ फक्त एकच आहे म्हणून एक मोसंबी कमी करायची म्हणजे किती झाले बघा 5 मोसंब्या झाल्या ठीक आहे आणि परत काय सफरचंद आता सफरचंद मोजून घ्या किती आहेत सफरचंद किती आहेत बघा सफरचंदला काय म्हटले चौकोन चौकोन बघा किती आहेत 1 2 3 4 5 6 7 7 चौकोन आहेत त्यामुळे सफरचंद झाले 7 विचारले का आपल्याला तर वरील फळांच्या क्रमानुसार एकूण किती फळे टोपली शिल्लक आहे एकूण किती फळे आहेत बघा तर हे बघा 6 आणि 5 11 11 आणि 7 18 म्हणजेच 18 फळं निघतील ऑप्शन नंबर 4 ठीक आहे बघा आणि तिसरा प्रश्न काय बघा वरील क्रमानुसार आदेश दिल्यानंतर टोपलीत किती मोसंबी शिल्लक असतील टोपलीत किती मोसंबी आहेत बघा तर मोसंब्या 5 शिल्लक राहतील 5 म्हणजेच काय आला ऑप्शन नंबर 3 आला ठीक आहे तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी